आज उठल्या उठल्या मायडीचं आणि चिमणीत चाललं होतं केसाला कोरफड फासायचं. मग काय बहीण काय तर प्रोडक्ट यूज करते आणि तो भाव करणार नाही यूज, असं काय होतच नाही. हे लावून मी तर पोपटलालच दिसत होतो. असो पटकन हेअर वॉश वगैरे करून घेतलं. घाबरू नका, कुठं दरोडा टाकाय नाही निघालो. आमच्या बागेत आहे मोहाळ, तेच झाडायला एवढं पॅक झालोय बर का. त्यात मध जास्त असं वाटलं, पण एवढाच गड्डा निघाला. तसं छोटच होतं, पण म्हणलं चिमणीला खायला मिळेल म्हणून काढलं आम्ही. पण चिमणी काय खायचं नावच घेत नव्हती. काय आम्ही सगळ्यांनी थोडं थोडं खाऊन घेतलं. दुपारी घरातली लाईट गेली होती, त्यामुळे सगळ्या जणांनी बाहेर जेवायला आणलं होतं. आणि असं बागत बसून जेवायची काय मज्जाच वेगळी असते. जेवायचं म्हणलं की 4 घास आगावत जाते. आणि ह्या चिमणीचं आपलं चालू होतं पाणी प्यायचं काम. जेवून दिवसभर सगळ्यांनी आराम केला आणि संध्याकाळी इथं आमचं बनवायचं चालू होतं मिसळ. लाईट पण गेली होती आणि मिसळ बनवायचं कॉन्ट्रॅक्ट हे चिमणीच्या पप्पा आणि माझ्याकडे होतं. मी आपलं बॅटरी दावायचं काम करत होतो आणि चिमणीच्या पप्पांचं चाललं होतं मिसळ बनवायचं. चिमणीचे पप्पा जरा जास्त जेवणामध्ये हुशार आहेत, त्यामुळेच एवढी भारी मिसळ बनवली होती बरं. पण पावाने मार खाल्ला, कारण आम्हाला भेटले होते गोड पाव. असो एवढं तेवढं चालायचं. तर इथं लाईट गेली होती संध्याकाळी म्हणल्यावर चिमणीचा असा काही खेळ चालला होता. आणि किती जरी खेळलं तरी ही काय दमायचं नावच घेत नाही.